नमस्कार मित्रांनो, तुम्ही घर बघत आहात म्हणजे तुम्ही योग्य व्हिडिओ बघत आहात. नमस्कार, मी सागर पुणे प्रॉपर्टी गाईडमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण जो महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एक स्टॅम्प ड्युटीबाबत GR हा 1 एप्रिलपासून लागू केलेला आहे, जो स्पेशल वुमेन म्हणजे महिलांसंदर्भात आहे की ज्यामध्ये 1% सूट देण्यात आली आहे. पण या GR बद्दल भरपूर लोकांच्या मनामध्ये कन्फ्युजन आहे. ते आज कन्फ्युजन आपण क्लिअर करणार आहोत. त्याच्यासाठी आपण GR जो आहे तो GRची ॲक्च्युअल कॉपी मी तुमच्यासमोर एक्सप्लेन करेन आणि त्याचा नक्की अर्थ काय आहे तोही मी तुम्हाला सांगेन, जेणेकरून तुम्हाला तुमचे कन्फ्युजन कमी करण्यासाठी मदत होईल. GRची प्रत जी आहे ती आपल्या स्क्रीनवर दिसत आहे. यामध्ये आपण बघूया. क्रमांक मुद्रांक 2021 अनाउंस क्रमांक 12 प्रक्र 107 म1 धोरण, ज्या अर्थी महाराष्ट्र शासनाने लोकहितास्तव कोणत्याही प्रकारच्या रहिवासी घटकाकरिता महिला खरेदीदार आणि कोणताही विक्रेता किंवा दस्त तथा सल्लेख निष्पादित करणारा अन्य पक्षकार यांच्या दरम्यान निष्पादित केलेल्या किंवा निष्पादित करण्यात येत असलेल्या अभिहस्तांतरण पत्र किंवा विक्री करारपत्राबाबतच्या दस्तावर महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 1958चा 60 यात यापुढे ज्याचा निर्देश उक्त अधिनियम असा करण्यात आला आहे, यास जोडलेल्या अनुसूची क्रमांक 1 च्या अनुच्छेद 25 च्या खंड ब अन्वये अन्यथा अकारणी योग्य असलेले मुद्रांक शुल्क 1% कमी करण्याचे ठरवले आहे. याचा अर्थ की हा जो महाराष्ट्र शासनाने लोकहितास्तव निर्णय दिलेला आहे तो फक्त रहिवाशी घटकाकरिता दिलेला आहे. म्हणजे हा नियम कमर्शियल बाकी करारपत्र असतील त्यांच्यासाठी नाही आहे. फक्त रहिवाशी म्हणजे काय, तर ज्यांचं घर असेल, फ्लॅट असेल, बंगला असेल, त्याची जेव्हा विक्री खरेदी होते त्या संदर्भामध्ये हा निर्णय आहे. जर खरेदीदार महिला असेल किंवा एक महिला किंवा अनेक महिला असतील तर आणि विक्रेता मग कोणीही असेल तर त्यांना ह्या नियमाचा म्हणजे मुद्रांक शुल्क 1% जो कमी करण्याचा जो आदेश त्याने दिलेला आहे त्याचा फायदा त्यांना होऊ शकेल. आता आपण पुढे जाऊया, बॅक टू द स्क्रीन. त्या अर्थी आता उक्त अधिनियमाच्या कलम 9 च्या खंड अ द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून लोकहितास्तव तसे करणे आवश्यक आहे अशी महाराष्ट्र शासनाची खात्री पटल्यामुळे याद्वारे दिनांक 1 एप्रिल 2021 पासून कोणत्याही प्रकारच्या रहिवासी घटकाकरिता महिला खरेदीदार किंवा खरेदीदारांचे आणि कोणताही विक्रेता किंवा दस्त तथा सल्लेख निष्पादित करणारा अन्य पक्षकार यांच्या दरम्यान निष्पादित केलेल्या किंवा निष्पादित करण्यात येत असलेल्या अभिहस्तांतरण पत्र किंवा विक्री कराराबाबतच्या दस्तावर यापुढे यात ज्याचा निर्देश उक्त सल्लेख असा करण्यात आला आहे, उक्त अधिनियमास जोडलेल्या अनुसूची 1 च्या अनुच्छेद 25 च्या खंड ब अन्वये अन्यथा अकारणी योग्य असलेले मुद्रांक शुल्क पुढील अटी तथा शर्तीच्या अधीन राहून 1% कमी करत आहोत. दुसरा, कोणत्याही विक्रेता म्हणजे विक्रेता कोणी असेल चालेल, पण खरेदीदार ही एक महिला किंवा अनेक महिला असतील तर याच्यामध्ये सेल डीड असेल की ज्याला आपण ॲग्रीमेंट टू सेल असेल, ह्या दोन्ही गोष्टीसाठी हा 1% मुद्रांक शुल्कचा जो बेनिफिट आहे तो बेनिफिट पास हे गव्हर्नमेंट करणार आहे. आणि ह्याच्यासाठी काही अटी गव्हर्नमेंटने लागून दिल्या आहेत. त्या अटी ज्या आहेत त्या आपण आता बघू. बॅक टू द स्क्रीन. अटी तथा शर्ती. क्रमांक 1, हा आदेश महाराष्ट्र शासन राज्यपत्रात प्रसिद्ध करण्याच्या दिनांकापूर्वी
उक्त संलेखाशी संबंधित कोणत्याही पक्षकाराने अगोदरच मुद्रांक शुल्क भरले असेल त्या बाबतीत कोणताही परतावा देण्यात येणार नाही. याचा अर्थ काय आहे तर 31 मार्चच्या अगोदर ज्यांनी ज्यांनी स्टॅम्प ड्युटी भरलेली आहे त्यांना ह्या आदेशाचा फायदा होणार नाही आहे. आता आपण बघू दुसरी अट काय आहे. बॅक टू द स्क्रीन. सदर आदेशाखाली मुद्रांक शुल्क सवलतीचा लाभ घेतलेल्या कोणत्याही महिला खरेदीदाराला किंवा खरेदीदारांना उक्त दस्तामध्ये नमूद रहिवासी घटक उक्त रहिवासी घटकाच्या खरेदीच्या दिनांकापासून पुढे 15 वर्षाच्या कालावधीपर्यंत कोणत्याही पुरुष खरेदीदाराला विकता येणार नाही. उक्त अटी तथा शर्तीची पूर्तता करण्यास कसूर केल्यास जणू काही सुरुवातीपासूनच मुद्रांक शुल्कामध्ये सूट देण्यात आली नाही असे गृहीत धरून उक्त रहिवाशी घटकाची संबंधित महिला विक्रेत्यांकडून उक्त कमी भरलेले 1% मुद्रांक शुल्क व लागू होणारा दंड भरण्यास पात्र असेल. याचा अर्थ असा आहे की जी महिला खरेदीदार आहे ज्यांनी या 1% स्टॅम्प ड्युटीचा बेनिफिट घेतला आहे त्यांना ॲग्रीमेंट झाल्यापासून पुढचे 15 वर्ष ती प्रॉपर्टी कुठल्याही पुरुष खरेदीदाराला विकता येणार नाही. आणि जर त्यांनी तशी विकली तर त्यांना 1% जी स्टॅम्प ड्युटी त्यांनी डिस्काउंट घेतलेली होती ती आणि जेव्हापासून म्हणजे ॲग्रीमेंट झालेला आहे आणि जेव्हा ते दुसरा व्यवहार करतात त्या वेळेपर्यंतचा दंड अशा दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या खरेदीदाराला भराव्या लागतील ॲज अ पेनल्टी म्हणून. त्यामुळे याच्यामध्ये एक सगळ्यात मोठा मी म्हणेन की एक लूपहोल असा आहे की 15 वर्ष ती प्रॉपर्टी तुम्हाला तशीच ठेवावी लागेल. ती विकता येणार नाही आहे पुरुष खरेदीदाराला. आता आपण पुढे बघूया. परंतु आणखी असे की उक्त रहिवासी घटकांशी संबंधित महिला खरेदीदार किंवा खरेदीदारांचे निधन झाल्यास अशा प्रकरणी तिच्या वारसदारांच्या नावे उक्त रहिवासी मालमत्ता हस्तांतरित झाल्यास अशा प्रकरणी वर नमूद अटींचे बंधन राहणार नाही. याचा अर्थ असा आहे की जे महिला खरेदीदार किंवा खरेदीदार अनेक असतील त्यांचं निधन झालं. ते निधन झाल्यानंतर ती जी प्रॉपर्टी आहे ती वारस हक्कानं वारसदारांना भेटली. मग वारसदारांना हा नियम लागू असणार नाही आहे. म्हणजे ते कधीही ती विक्री जी आहे ती विक्री करण्यास मोकळीक असेल त्यांना. आता आपण पुढे बघूया. याच्यामध्ये स्पष्टीकरण दिले आहे. बॅक टू द स्क्रीन. सदर आदेशान्वये देण्यात आलेल्या मुद्रांक शुल्क सवलतीचा लाभ हा केवळ एक किंवा अनेक महिला खरेदीदार असलेल्या केवळ कोणत्याही प्रकारच्या रहिवासी घटकाशी संबंधित जसे की फ्लॅट, वैयक्तिक बंगला किंवा रो हाऊस किंवा कोणतेही स्वतंत्र घर किंवा कोणत्याही प्रकारची सदनिकांच्या अभिहस्तांतरण पत्र किंवा विक्री करारपत्राच्या संलेख तथा दस्तांवर देय राहील. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार या नावाने. याचा अर्थ असा आहे की हा जो लाभ आहे हा फक्त आणि फक्त रहिवासी घटकासाठीच ॲप्लिकेबल आहे. म्हणजे रहिवासी म्हणजे काय, तुम्ही फ्लॅट घेताय, तुम्ही बंगला घेताय, तुम्ही रो हाऊस घेताय किंवा घरासंबंधी कुठली जर गोष्ट घेत असाल तर फक्त त्याच्यासाठीच हा नियम जो आहे हा नियम ॲग्रीमेंट टू सेल ऑर सेल डीड या दोन्हीसाठी हा नियम लागू असेल. आता तुम्ही पूर्ण GR हा तुम्ही बघितलेला आहात. त्याचा थोडा अर्थसुद्धा मी सांगितलेला आहे. ओव्हरऑल GR मध्ये जर बघितलं तर महिला खरेदीदार आहेत त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे की त्यांना स्टॅम्प ड्युटी महाराष्ट्रामध्ये जर घरासाठी म्हणून जर ते घेणार असतील तर 1% बेनिफिट हा भेटणार आहे. आता
1 एप्रिल नंतर महाराष्ट्रामध्ये स्टॅम्प ड्युटी जी पहिला रेग्युलर होती 6% अशी लागू झालेली आहे. जर महिला खरेदीदार त्यामध्ये घेणार असतील तर त्यांना 1% म्हणजे फक्त 5% असेल. बाकी नॉर्मल वेमध्ये आपण जर बघितलं तर ते तुम्हाला 6% पेमेंट करावं लागेल. पण त्या 1% पेमेंटसाठी तुम्हाला 15 वर्ष ही जी तुमची प्रॉपर्टी आहे ही प्रॉपर्टी विकता येणार नाही आहे. प्लीज अंडरस्टँड, कोणतेही पुरुष खरेदीदार असतील तर त्यांना ही प्रॉपर्टी विकता येणार नाही आहे. ओके, त्यामुळे तो एक लूपहोल आपण बोलू शकतो किंवा तो एक ॲडिशनल कंडिशन जी आहे ही कंडिशन महाराष्ट्र सरकारने टाकून दिली आहे. त्यामुळे मलाही थोडी शंका आहे की किती मॅक्झिमम ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये महिला खरेदीदार याचा बेनिफिट घेतील. कारण नॉर्मली होतं कसं की आपण कुठली प्रॉपर्टी घेतो तेव्हा 5-6 वर्षानंतर 6-7 वर्षानंतर आपण प्लॅन करतो ती अपग्रेड करायचा. त्यामुळे ते जर विकताना जर त्याचा बेनिफिट जर भेटत नसेल आणि प्लस तुम्हाला फक्त 1% स्टॅम्प ड्युटी ॲडिशनल भरायची नाही आहे, म्हणजे 7 वर्षानंतर जर एक्झाम्पल आत्ता 2021 आहे, तुम्ही 2028ला समजा प्रॉपर्टी विकायचं ठरवलं, मग तुम्हाला आणि पुरुष खरेदीदार विकायचं ठरवलं तर ती जी महिला खरेदीदार आहे त्यांना फक्त 1% स्टॅम्प ड्युटीचा परतावा करायचा नाही आहे. 2021 ते 2028च्या दरम्यान जी 7 वर्ष आहेत त्या 7 वर्षाची पेनल्टी पण त्यांना एक्स्ट्रा भरायची आहे. त्यामुळे हे मला असं वाटतं की नाकापेक्षा मोती जड होऊन जाईल. त्यामुळे गव्हर्नमेंटनी स्कीम तर काढलेली आहे, पण नक्की किती लोक याचा बेनिफिट घेतील हे थोडं म्हणजे साशंकच त्याबद्दल मी आहे. पण ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की केवळ पुरुष खरेदीदार जर असतील तर तो 15 वर्षाचा टाईमफ्रेम त्यामध्ये गव्हर्नमेंटनी मेन्शन केलेला आहे. याचा दुसरा अर्थ असाही आहे, जर तुम्हाला घर विकायचं असेल तर तुम्हाला ते महिला खरेदीदार जर नवीन असतील तर त्यांना तुम्ही विकू शकता. त्यांच्यासाठी ही 15 वर्षाची अट लागू नसेल असं ह्या GR वरून जे आहे हे आपल्याला समजतं. आप इस जैसे वीडियो देखना पसंद करते हो तो कृपया ये चैनल को आप सब्सक्राइब कीजिए और ये वीडियो को लाइक कीजिए. और ये प्रॉपर्टी रिलेटेड और भी आपको कुछ टॉपिक्स पे डिस्कशन करना होगा तो वो कमेंट सेक्शन में वो टॉपिक्स आप बता सकते हो या भेज सकते हो. उस पे हम आपको अधिक जानकारी दे सकते हैं. आपके फ्रेंड्स, रिलेटिव्स जिनको अच्छी से अच्छी प्रॉपर्टी चाहिए उनके लिए ये वीडियो आप शेयर कीजिए और उनकी मदद कीजिए. पुणे प्रॉपर्टी गाइड, घर की टेंशन कर लो साइड.